तर महायुती सरकारकडून मंत्र्यांना आता बंगल्यांचं वाटप करण्यात आलंय। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, चंद्रकांत पाटलांना सिंहगड बंगला देण्यात आलाय। दादा भुसेंना जंजिरा, गिरीश महाजनांना सेवा सदन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी हा बंगला देण्यात आलाय। तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवगिरी बंगला हा देण्यात आला। कोणाला कोणता शासकीय निवासस्थान देण्यात आलेला आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकू। राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांना शिवगिरी हा बंगला देण्यात आलाय। राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांना ज्ञानेश्वरी हा बंगला शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आलाय। रामटेक हा बंगला चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल मंत्री म्हणून देण्यात आलाय। तर रॉयल स्टोन हा बंगला राधाकृष्ण विखे पाटलांना जलसंपदा मंत्री म्हणून देण्यात आला। सिंहगड हा बंगला चंद्रकांत पाटलांना, जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांना देण्यात आलाय। तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना सेवा सदन हा बंगला शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आला। पंकजा मुंडे ज्या पर्यावरण मंत्री आहेत, त्यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आलाय। तर धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत, त्यांना सातपुडा हा बंगला देण्यात आला। विशाळगड हा बंगला हसन मुश्रीफ यांच्याकडे असेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री ते आहेत। तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे मुक्तागिरी हा बंगला शासकीय निवासस्थान म्हणून असेल। रत्नशिशू हा बंगला आशिष शेलारांकडे असेल, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून ते काम पाहणार आहेत। तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे प्रतापगड हा बंगला असेल।